कविताजी ही शुद्ध धुळफेक आहे. 1,64,00,000पैकी 35 लाखांना आम्ही कर्ज दिलं, हम्म. ही कबुली त्यांनी दिली म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. ओके. आणि अतिवृष्टीची मदत आणि कर्जमाफी या दोन्हीमध्ये ते जे वाद लावतायत हे सबसेल धुळफेक आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. 31,000 कोटी रुपयाचं जे पॅकेज सांगितलं होतं त्यापैकी फक्त दिवाळीमध्ये 8,000 कोटी रुपये पोहोचले असं काल कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी, मदत पुनर्वसन मंत्र्यांनी, मुख्य सचिवांनी सांगितलं. आणि 11,000 कोटी रुपये पुढच्या काळात देऊ असं. मग मुख्यमंत्र्यांनी प्रेस घेऊन आम्ही दिवाळीपर्यंत देऊ असं म्हणले होते, हे खोटं ठरलं. पीक कर्ज वाटप करून सगळ्या शेतकऱ्यांना म्हणले होते, हे खोटं ठरलं. आणि आता तुम्ही कर्जमाफी आणि अतिवृष्टीचा संबंध जोडताय. अतिवृष्टी येण्याच्या अगोदर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर जो तुम्ही उत्पादन खर्चासाठी जीएसटी बसवला होता, खतांवर बसवला होता, अवजारांवर बसवला होता, औषधांवर बसवला होता, बियाणांवर बसवला होता, कांद्याची निर्यात बंदी लागली होती, कापूस तुम्ही आयात केला होता आणि इथल्या कापसाचे भाव मोडले होते, सोयाबीन तुम्ही 2,500 आणि 3,000 घेत होते म्हणून इथला शेतकरी कर्जबाजारी झाला होता. चुकीच्या धोरणामुळे कर्ज वाढले. आणि आज फडणवीस साहेब पुण्यामध्ये काय म्हणले तुम्ही दाखवलं इंट्रो मध्ये सुरुवातीला, की बँकांना पैसे आम्हाला द्यायचे नाहीत. भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अर्थशास्त्रामध्ये BA झालेला सुद्धा विद्यार्थी सांगेल की कर्जमाफीचे पैसे ज्यावेळेस आपण कर्जमाफी करतो त्यावेळेस बँकांना जात नसतात. शेतकऱ्यांची कर्ज जुनी नवी होतात आणि शेतकऱ्यांना रब्बीला पेरायला पैसे भेटतात. सरकारनं सांगितलं 31,000 कोटी रुपयाचा आकडा सांगताना सांगितलं की 10,000 रुपये आम्ही रब्बी पेरणीसाठी देणार आहोत. गिड्डे पाटलांना मी अभिमानानं सांगतो की तुम्ही एक शेतकरी आणून दाखवा की रब्बीसाठी 10,000 रुपये तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलं. जी जमीन खरवडून गेली त्याचे तुम्ही पंचनामे केले नाहीत. पंचनाम्यासाठी शेतकरी वाट बघतोय. रब्बीच्या पेरणीची वेळ निघून जाते, कर्जमाफी करत नाही आणि रब्बीसाठी 10,000 रुपये देतो म्हणलं ते पण तुम्ही देत नाही. अशा कोंडीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना पकडल्यानंतर तो रस्ता अडवणार. आणि तुम्ही चुकीचं उदाहरण सांगितलं गांधीजींचं. 1932ला असहकार आंदोलनामध्ये गांधीजींनी माघार घेतली होती, हिंसक आंदोलन झालं म्हणून. पण 1942ला चले जाव चळवळीमध्ये डू ऑर डाय म्हणले होते गांधीजी. डू ऑर डाय म्हणण्याची वेळ आणली. 4 महिन्यात 800 शेतकरी माझ्या मराठवाडा विदर्भामध्ये जीव दिलेला आहे कर्जबाजारीपणाला वैतागून. आणि तुम्ही मान्य केलं ना, आश्वासन देताना म्हणलं होतं का तुम्ही असं योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू. अमित शहा साहेब बोलले होते, मोदी साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा बोलले होते. तर तुम्ही आश्वासन देताना तुम्ही मागचा पुढचा विचार करत नाही. राज्यावर कर्ज वाढवलं तुम्ही मेगा इंजिनिअरिंगला महागामध्ये कॉन्ट्रॅक्ट देऊन. शक्तीपीठसाठी हजारो कोटीचं कर्ज तुम्ही काढताय. त्या कुंभमेळ्याला तुम्ही 20,000 कोटीची मदत देताय. 37,000 कोटीचा आकडा आहे. 9 लाख असू द्या की 1 लाख असू द्या, त्याच्यामधले हजार शेतकरी मरायची वाट बघून आपण योग्य वेळ म्हणणार आहोत का? मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा मी निषेध करतो.